वणी शहरातील कळवण रोडवरील विश्वासबागवाडा परिसरात असलेल्या बोथरा ट्रेडर्स या किराणा होलसेल आणि रिटेल दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धाडसी चोरीमध्ये सिगारेट, तंबाखू, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि 3 लाखांची रोकड असा एकूण 6,49,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलेला असून या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुकानाचे मालक चेतन दिलीप बोथरा यांनी या संदर्भात फिर्याद दिलेली आहे. ही चोरी 4 फेब्रुवारीच्या रात्री 8:30 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजेपर्यंत या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी दुकानाच्या उत्तर-पूर्व बाजूचे लोखंडी पत्र्याचे शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील महागड्या सिगारेटचे बॉक्स, तंबाखूची पोती, डेली कंपनीचा CPU आणि CCTV फुटेज गायब करण्याच्या हेतूने DVR मशीन देखील चोरून नेली. विशेष म्हणजे गल्ल्यातील 3 लाख रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केलेली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी वणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 331(4) आणि 304 नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पुढील तपास करत आहेत. चोरट्यांनी ओझर किंवा पिंपळगावच्या मार्गाने पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जातो असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोरपणी.